तर पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये एक बैठक सुरू झाली आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये तिघांची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये जय पवार, पार्थ पवार आणि शरद पवार हे दाखल झालेले आहेत। या सभागृहामध्ये पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक ही सुरू झालेली आहे। नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागली आहे। त्या सगळ्यांमध्येच पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर पार्थ पवार हे राज्यसभेमध्ये जाणार असल्याचं सांगण्यात आलं, बोलण्यात आलं। त्या संदर्भात आता ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या आहेत आणि त्या चर्चांसंदर्भात ही महत्त्वाची बैठक असू शकते का असे देखील प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आपण पाहिलं की जेव्हा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार होता त्या दिवशी पार्थ पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेमध्ये गेलेले होते आणि त्यांच्याशी चर्चा करत होते। पण त्यानंतर देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्याचबरोबर रोहित पवार हे शपथविधीला आले नाही। आता आपण बघतोय पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। तर ही महत्त्वाची बैठक सुरू झाली। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी। जितेंद्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे, त्यामध्ये ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। काय घडामोडी बारामतीमध्ये आज घडतायत? अगदी खरं आहे प्रियंका, आपण बघितलंय की अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर 3 तासानंतर म्हणजे अवघ्या दुपारी 2 वाजताच त्या ठिकाणी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे पोहोचले होते आणि प्रत्येक विधीमध्ये स्वतः शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील किंवा त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी पवार असतील, या स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि आपण बघितलंय की अस्थि विसर्जनानंतर जे काय राजकीय घडामोडींना वेग आला आणि त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम पार पडत असताना स्वतः ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मला याची काही कल्पना नसल्याचे त्यांनी नमूद केले होते। परंतु आपण बघितलं की शपथविधी पार पडल्यानंतर काल शरद पवार हे बारामतीच्या गोविंद बागेमध्ये निवासस्थानी आले होते। आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जे काय राजकीय घडामोडी घडत आहेत, विलीनीकरणाचा मुद्दा समोर येत आहेत की दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आणि असं असताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर अजित पवार आणि जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जर बैठका होत असतील, चर्चा होत असतील, तर याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशी असेल? त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचा मुद्दाच नाही आहे। आणि मग असं असताना त्या शपथविधी घेतल्यानंतर आपण त्यांना विचारलं की आपण जर सुनेत्रा पवार आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी आलं तर आपण स्वागत करणार का? तर त्यांनी खुशीने मी सुनेत्रा पवारचं स्वागत करेन असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं। आणि अवघ्या एक 15 ते 20 मिनिटांमध्ये जे विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून आहेत शरद पवार, याच विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंग ऑफिसच्या ठिकाणी पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते। आणि अजित पवार यांची रिक्त झालेल्या जागेवर आता पार्थ पवार किंवा जय पवार यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागणार का? आणि साधारणतः आपण बघतोय की 40 मिनिटं झाली ही बैठक सुरू आहे। राजकीय घडामोडींना वेग येतोय आणि हे सगळं होत असताना आता राज्यावर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे, पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे, बीडच्या पालकमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि जी जागा राज्यसभेची मोकळी झालेली आहे यामध्ये पार्थ पवारला त्या ठिकाणी संधी द्यायची का जय पवारला संधी द्यायची, यामध्ये देखील गांभीर्याने शरद पवार त्या ठिकाणी पार्थ पवारला मार्गदर्शन करतील। आणि एकंदरीत आपण बघतोय की शरद पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की अजितदादांचं स्मारक च्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं। आपण पाहिलं की या बैठकीमध्ये सर्व बारामतीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या
गार्डन केलेले आहेत आणि अजितदादांचं स्मारक कुठल्या ठिकाणी करायचं याची देखील माहिती घेतली जाणार आहे आणि विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी भव्य असं त्यांचं स्मारक व्हावं अशी प्राध्यापक असतील, विश्वस्त असतील यांची देखील मागणी आहे आणि याचा देखील विचार या बैठकीमध्ये केला जाणार आहे. साधारणतः आपण बघतो की 40 मिनटं या बैठकीला झाले. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांना भेटायला जाणार का, आशीर्वाद घेणार का आणि त्यानंतर जर सुनेत्रा पवार भेटायला गेला तर विलगीकरणाचा मुद्दा फार मोठा समोर येतोय आणि आपण म्हणलंय की या संदर्भात जी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे यांनी लागलीच हा निर्णय घेतला, परंतु आपण बघितलंय की पार्थ पवार यांनी ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवशी स्वतः बारामतीच्या गोविंद बागेत त्यात गेले. तब्बल 2 तास त्यांनी या सर्व पवार कुटुंबियासमोर चर्चा केली, त्यांनी स्नेहभोजन निश्चितच. केलं आणि आपण बघतोय हे की पाहिलं पुन्हा जितेंद्र, एकदा तुम्ही सगळ्यात आधी ही बातमी आपल्याला दिलेली होती की पार्थ पवार इथे गोविंद बागेमध्ये आलेले आहेत. आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. तर अजित पवारांनी शेवटचा कॉल चुलत पुतण्या श्रीजित पवार यांना केला होता अशी माहिती आता समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अजित पवारांसोबत श्रीजित पवार यांची चर्चा झाली. माळी समाजाला उमेदवारी देण्यावरून ही चर्चा होती. मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा नेता आहे असं ते म्हणालेत. अजित पवारांशी 1 मिनिटाचं बोलणं झालं. शेवटपर्यंत ते त्यांच्या विचारांशी ठाम होते हेच या फोनमधून समजतंय. 8:37 अजित पवारांनी हा कॉल केला होता. श्रीजित पवार यांच्या मेसेजनंतर स्वतः अजित पवारांनी त्यांना फोन केला होता. मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्या तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुपर गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, इतर पक्षांनी दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी अमोल मिटकरींनी आणखी एक खळबळजनक खुलासा केलाय. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ते घटनास्थळी गेले असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानकपणे स्फोट झाला अशी माहिती त्यांनी दिली आहे. अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केला. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं, तिथली माहिती घेतली. तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठं जळलेली नसतात.